आज मला एका स्मॉल बिझनेस ओनरचा खूप छान मेसेज आला होता. त्या म्हणाल्या, मी पण फूड बिझनेस सुरू केला आहे, पण अजून मला बाहेरच्या ऑर्डर्स मिळत नाही आहे आणि तुम्ही ऑनलाईन अकाउंट कसं मॅनेज करता? खरं सांगायचं तर असा स्ट्रगल सुरुवातीला खूप जणांना करावा लागतो. मलासुद्धा सुरुवातीला लगेच ऑर्डर्स येत नव्हत्या आणि व्ह्यूजसुद्धा खूप कमी येत होते सुरुवातीला. आणि फक्त प्रॉडक्ट चांगला असून चालत नाही. आधी लोकांचा ट्रस्ट बिल्ड करावा लागतो. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, कन्सिस्टन्सी ठेवा, रिअल कॉन्टेंट दाखवा, मेकिंग प्रोसेस आणि पॅकिंग, हायजीन, कस्टमर फीडबॅक हे सगळं शेअर करा. पार्ट 1मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझा कुठलाही मोठा बिझनेस सेटअप नाही आहे. सगळ्या गोष्टी मी घरातूनच करते. भाजणी गिरणीतून दळून आणते आणि शिपिंग लेबल कॅनव्हावर बनवते. हे सगळं मी पार्ट 1मध्ये सांगितलं होतं. आणि जर तुम्हालासुद्धा घरून बिझनेस सुरू करायचा असेल तर सुरुवातीला एका प्रॉडक्टवर काम करा. जर तुमच्याकडे ऑलरेडी 2-3 प्रॉडक्ट असतील तर तुम्ही ऑनलाईन सोशल मीडियावर बिझनेस ग्रो करायचा असेल तर तुम्ही स्वतः कॅमेरासमोर या, प्रॉडक्टबद्दल माहिती शेअर करा, कॅमेरासमोर या. जर सोशल मीडियावर बिझनेस ग्रो करायचा असेल तर. सुरुवातीला मलासुद्धा काही माहिती नव्हतं. कुरिअर वगैरे कसं पाठवायचं ती माहिती मी काढून घेतली आणि नंतर मला ऑर्डर्स मिळायला लागल्या आणि त्या ऑर्डर्स मी घेत गेले, थांबले नाही, कन्सिस्टन्सी ठेवली. तुम्हालासुद्धा कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहावं लागेल, कॅमेरासमोर यावं लागेल आणि कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. आणि ऑनेस्टली सगळ्यांना लगेच रिप्लाय देणं शक्य होत नाही, पण जे खरंच मेहनत घेत आहे आणि शिकायचा प्रयत्न करत आहे अशा लोकांना गाईड करायला मला खूप आवडतं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थालीपीठ भाजणी ऑर्डर करायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरून मला DM करा.